तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हणजे 2 दिवसापूर्वीच म्हाडातून एक अतिशय महत्त्वाचा अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते म्हणजे की लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत ही मार्चमध्ये जाहीर केली जाणार आहे। आता ही लॉटरी मार्चमध्ये येणार आहे म्हटल्यावर आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध केली जाणार आहेत। त्याच्यामध्ये विक्रोळी कन्नवारनगर, प्रतीक्षानगर सायन, त्याशिवाय गोरेगाव पत्तातळ 3 ठिकाणची अतिशय महत्त्वाची लोकेशन या ठिकाणी सांगितलेली आहेत। आता आपण कन्नवारनगर विक्रोळी येथे आपण लोकेशन पाहिलेलं आहे, पण सायन प्रतीक्षानगर येथे व्हिजिट करा किंवा तेथील माहिती द्या असे काही कमेंटसुद्धा आलेले होते की नेमकं लोकेशन कुठे आहे। तर मित्रांनो जी काही मुंबईची लॉटरी जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 5000 घरांसाठी लॉटरी असेल, त्याहीपेक्षा जास्त घरे असतील असे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणची घरेही आता या सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। महत्त्वाचे 3 लोकेशन सांगितले मित्रांनो, कन्नवारनगर विक्रोळी, दुसरा आहे प्रतीक्षानगर सायन आणि तिसरा आहे गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ प्रकल्प। या 3ही ठिकाणी ही म्हाडाची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता या म्हाडाच्या घरांचं वैशिष्ट्य आपण सांगितलं मित्रांनो की 2 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की गोरेगाव येथील पत्राचाळ या ठिकाणी सुद्धा आपण LIG आणि MIG या उच्च उत्पन्न गटासाठी सुद्धा या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। पण महत्त्वाचं लोकेशन आहे मित्रांनो, जे सेंट्रल लोकेशन आहे, अतिशय प्राईम लोकेशन आहे आणि ते म्हणजे सायन या ठिकाणी प्रतीक्षानगर जी काही म्हाडाची वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये सुद्धा अनेक घरांचं काम सध्या सुरू आहे। नेमकं ती घरे कशी आहेत, त्या ठिकाणचं लोकेशन कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, या संदर्भात मी लवकरच माहिती घेऊन येणार आहोत। पण मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणाहून जवळच मी तुम्हाला ती इमारत दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इकडे मागच्या साईडला ही जी काही इमारत दिसते ही संपूर्ण म्हाडाची इमारत आहे, ज्या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरीसाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत। आता या प्रकल्पाचं वैशिष्ट्य मी सांगितलं की मी लवकर याचं सगळी माहिती घेऊन येणार आहे, याची लोकॅलिटी कशी आहे किंवा काय काय माहिती आहे सगळी माहिती घेऊन येणारच आहे। परंतु नेमकं घरांचं कार्पेट एरिया काय असणार आहे, या घरांचं म्हणजे 1 BHK आहेत किंवा 2 BHK आहेत असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आले असणारच, याचं मी तुम्हाला उत्तर नक्कीच घेऊन येणार आहे। मित्रांनो थोडा गदारोळ आहे, खूप आवाज आहे, जास्त आवाज आहे, कारण इकडे मुलं खेळत आहेत, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इकडे तुम्ही पाहू शकता मुलं खेळत आहेत आणि त्याच्यामुळे आवाज येत असेल कदाचित। परंतु याच इमारतीमध्ये तुम्हाला सांगतो की पूर्ण जे काही टावर आहे हा टावर खूप मोठा टावर या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि याच टावरमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत। एकंदरीत लोकॅलिटी संदर्भात काय माहिती आहे किंवा जे काही इतर प्रकल्प आहेत तेही मी तुम्हाला घेऊन येणार आहे, त्याही ठिकाणची माहिती घेऊन येणार आहे। त्याशिवाय अनेक जण हेही विचारत होते की सर पत्राचाळचा प्रकल्प दाखवा किंवा इतर जे काही बोरिवलीचा प्रकल्प दाखवा, असे अनेक कमेंट्स आले होते। नक्कीच मित्रांनो मी त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहे, तेथील लोकॅलिटी कशी आहे, तेथील लोकेशन कसं आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे किंवा तेही दाखवणार आहे। पण महत्त्वाचं होतं की जे काही लोकेशन आपल्याला आता म्हाडाकडून सांगण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट व्हिजिट करणार आहोत आणि नेमकं घरांचं जे काही स्ट्रक्चर आहे, घरांची स्टेटस काय आहे, हे सगळी माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। आणि म्हणून मित्रांनो विनंती आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा मात्र विसरू नका, जेणेकरून म्हाडाच्या अपकमिंग लॉटरीचे सगळे जे काही अपडेट आहेत ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। आता प्रतीक्षानगर सायन येथील जरी प्रकल्प आपण पाहिला असला तरी सायनचं जे काही लोकेशन आहे ते मुंबईतील खूप महत्त्वाचं लोकेशन मानलं जातं, जे काही दक्षिण मुंबई आपण ज्याला म्हणतो किंवा साऊथ मुंबई म्हणतो, त्याच्यामुळे या प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्त्व नक्कीच प्राप्त होणार आहे। आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मला वाटतं की मागच्या लॉटरीमध्ये खूप कमी घरे होती, 2023मध्ये सुद्धा खूप कमी घरे होती, पण यावेळेस मात्र आपल्याला आता तब्बल 500 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आणि ही कुठेतरी या बाबीचा विचार केला तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, कारण 2 वर्षानंतर आपल्याला सायन या ठिकाणी घरे मिळणार आहेत आणि ही सुद्धा 1 BHK आणि 2 BHK दोन्ही प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्ही बोर्ड दिसतोय तांडेल कान्होजी आंग्रे क्रीडांगण, तांडेल कान्होजी आंग्रे क्रीडांगण असं हे क्रीडांगणाचं नाव आहे आणि क्रीडांगणाच्या बाजूलाच ही सगळी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। लवकरच या घरांची लॉटरी येणार आहे मित्रांनो, या घरांचं तुम्हाला म्हणजे एक खूप चांगली संधी मुंबईमध्ये घरे घेण्याची संधी मिळणार आहे। तुम्ही एकंदरीत बिल्डिंगचा विचार केला तर आतमध्ये सध्या आपल्याला परमिशन नाही आहे, मी लवकर परमिशन घेणार आहे, पण एकंदरीत तुम्ही बाहेरून स्ट्रक्चर पाहिलं तर नक्की तुम्हाला समजेल की नेमका या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि म्हणून बऱ्याचदा अनेकदा असा प्रश्न विचारला जातो, अनेकदा असं केलं म्हणजे शंका असते अनेकांना की सर आम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही किंवा अर्ज करण्यासाठी पात्रता काय असेल, तर पात्रतेसंदर्भात मी तुम्हाला बोलणारच मित्रांनो, त्याच्या संदर्भात मी सगळी माहिती घेऊन येणारच आहे। परंतु फक्त मला हे बाहेरून ही इमारत दाखवायची होती की नेमकं ही इमारत कशी आहे किंवा आजूबाजूचं
आजूबाजूचा परिसर कसा आहे, खूप मोठं मैदान आहे मित्रांनो, खेळण्यासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि या मैदानाच्या बाजूलाच ही सगळी घरे तयार होताना दिसत आहेत. आता ही घरे कधीपर्यंत तयार होतील, तर म्हाडाच्या सांगण्यानुसार ही घरे 2027-28 पर्यंत तयार होतील, काही 29 पर्यंत सुद्धा तयार होणार आहेत असे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. आतमध्ये मी जाण्यासाठी जे काही आवश्यक बाबी असतील, जे काही परमिशनच्या बाबी असतील त्याही मी घेणार आहे. पण नक्कीच एवढं सांगेन की ज्यांना प्रॉपर मुंबईमध्ये, जे मुंबई शहरामध्ये, दक्षिण मुंबईमध्ये ज्यांना घरे घ्यायचे असतील त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण तुम्हाला गोरेगाव विक्रोळी हे लोकेशन सोडले तर सायन प्रतिष्ठानगर हा लोकेशनसुद्धा म्हणजे डिमांडेबल आहे. खूप डिमांड आहे या ठिकाणी लोकांसाठी किंवा घरे घेण्यासाठी. म्हणून नक्कीच तुम्ही ज्यांना अर्ज करायचे असतील तर नक्कीच आत्तापासून तयारी करा. कारण ऐन वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. तुम्हाला जर घरे घ्यायचे असतील तर तुम्हाला वेळेवर जर डॉक्युमेंट्स तुमचे तयार नसतील तर तुम्ही लॉटरीमध्ये फॉर्म भरू शकणार नाही. आणि म्हणून जे काही मी डॉक्युमेंट्स कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले मित्रांनो, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्या. त्याच्यामध्ये जे काही माहिती सांगितलेली आहे ती व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट नक्कीच तुम्हाला प्रॉपरली मिळू शकतात, प्रॉपरली येऊ शकतात. कदाचित थोडा डिस्टर्बन्स असेल मित्रांनो, आवाज खूप आहे, मुलं खेळत आहेत, छोटी छोटी मुलं मागे तुम्ही पाहू शकता खेळत आहेत या ठिकाणी, आणि ते सुद्धा एन्जॉय करत आहेत. त्यांचं क्रिकेट खेळत आहे, कोणी काय खेळत आहे. पण महत्त्वाचं आहे की ही जी काही इमारत आहे या इमारतीचं आपलं टार्गेट असणार आहे मित्रांनो, कारण ही इमारत आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही जर इकडे शिफ्ट करायचं म्हटलं तर या प्रकल्पाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची जास्त आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही. पण नक्कीच एवढं मात्र नक्की आहे की तुम्ही जर तुम्हाला खरंच यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर एकच गोष्ट आहे मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्तापासून तयारी करून घ्या, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. आता हा प्रकल्प आतमध्ये कसा आहे, याच्यामध्ये नेमकं काय काय महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु आतमध्ये परमिशन दिल्याच्या नंतर बघा मुलं छोटी एन्जॉय करतात या ठिकाणी. काही छोटी मुलं आहेत मित्रांनो, आपण त्या प्रकल्पाच्या बाजूला मी उभा आहे मैदानामध्ये. या ठिकाणी काही छोटी मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि ती सुद्धा खूप आनंदित आहेत. ते बघतात की नेमकं हे माणूस काय करतोय, कशाचा व्हिडिओ बनवतोय, काय शूटिंग करतोय. तर ज्याप्रमाणे नेहमी ज्या ठिकाणी म्हाडाचे प्रकल्प आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण व्हिजिट करतोय, या छोट्या मुलांचा आनंद पहा मित्रांनो, किती खुश आहेत ती. आणि इथे खूप मोठं मैदान सुद्धा खेळण्यासाठी आहे. येतंय ओके, बाय. टावर आहेत मित्रांनो, एकंदरीत आपल्याला 22 मजली टावर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुढील भागात आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमधली घरे कशी आहेत, सॅम्पल फ्लॅट कसा आहे, आतमधली लोकॅलिटी कशी आहे, हे सगळं मी लवकरच घेऊन येणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.